जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्याकडून एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. आता जे काही वाढीव अनुदान आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जवळजवळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 100% दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले नाहीत. म्हणजे 1000चे अनुदान येत नाहीत. तहसीलमध्ये अडचणी येत आहेत. वाढीव अनुदानापासून दिव्यांग बांधव वंचित राहत आहेत. व अजून एक नवीन आता अपडेट आलेली आहे, ते म्हणजे काय, जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचा आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीबाबत एक नवीन अपडेट आलेले आहे. तर उपरोक्त विशेषतः आपणास कळविण्यात येते की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 56 अन्वये दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक ओळखपत्र प्रणालीद्वारे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. सादर प्रणालीवर अर्ज करताना दिव्यांग व्यक्तींना त्यांचे आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर आता जी UDID कार्ड आहे ते तुम्हाला बंधनकारक असणार आहे. त्यानंतर ते सुद्धा सांगितलं आहे की हे बंधनकारक करण्यात आले असून दिव्यांगाचे हाताचे ठसे व डोळ्याचे जे काही स्क्रीनिंग न झाल्यामुळे दिव्यांगांना आधार कार्डपासून वंचित राहावं लागत आहे. तर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने दिव्यांगासाठी जे एक विशेष दिव्यांग ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड अनिवार्य केलं आहे व कोणतेही शासकीय योजना, सवलती, अनुदान किंवा प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी आता UDID कार्ड आवश्यक ठरणार आहेत. तर दिव्यांग बांधवांनो, तुम्ही अजूनही UDID कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. तर प्रक्रिया काय असणार आहे, तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट आहे udid.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की UDID कार्ड ऐकलं आहे तर आम्हाला कसं काढायचं आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, युनिक डिसेबिलिटी एक ID कार्ड आहे, तुम्हाला ते काढावं लागणार आहे. तर त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात मदत केंद्र स्थापना करण्यात आलेली आहेत व आधार प्रमाणीकरणानंतर वैद्यकीय मंडळाची तपासणी मंजुरीनंतर कार्ड थेट मोबाईल किंवा ईमेलवर डाउनलोड तुम्हाला करता येणार आहेत. तर आता वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत दिव्यांगांमध्ये सुद्धा. तर आता UDID कार्ड आवश्यक असणार आहे. आणि आता दिव्यांग कल्याण आयुक्तालयामधून एक नवीन अपडेट सुद्धा आलेली आहे की जो दिव्यांग व्यक्तीचा आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीबाबत तसेच दिव्यांग कल्याण विभागाचा शासन निर्णय जो आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्तीचा जी योजनेचा लाभ घेण्याकरिता UDID प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असून आधार कार्ड नसणाऱ्या दिव्यांग व्यक्तीने योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे काय होतं की अनेक दिव्यांगाचे आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी होण्यास अडचण येत असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचा आधार कार्ड डेटा असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हे काम केलं नसेल तर लवकरात लवकर करायचं आहे. व मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे व त्याकरिता दिव्यांग लाभार्थ्यांचा आधार कार्ड काढणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीचे UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळणे देखील आवश्यक आहे. त्याकरिता जी माहिती दिलेली आहे, तुम्ही जे काही माहिती देण्यात येत आहे ते नक्कीच फॉलो करायचं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच लवकरात लवकर UDID कार्ड, आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर आता दिव्यांगाचा हक्क, सुविधा आणि सर्व शासकीय योजनेचा लाभ अखंडित मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विषय अभियान राबवून कागदपत्राच्या पडताळणीनंतर तातडीने कार्ड काढण्याचे आवाहन केलं आहे. तर विविध जिल्ह्यात विविध प्रकारच्या दिव्यांगासाठी जी काही संख्या मोठी आहे त्यासाठी विविध प्रकारे ते मदत केली जात आहेत. तर जी काही शिष्यवृत्ती आहे, प्रवास सवलती आहे, शासकीय नोकरीतील राखीव कोटा आहे, त्यानंतर पेन्शन आणि अन्य कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास अडथळे येत आहे. प्रशासनाने अशांसाठी पंचायत आणि तालुका मुख्यालयावर विशेष शिबिर आयोजित केलं आहे व UDID कार्ड नसल्यास दिव्यांग कल्याण विभागाच्या शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही सांगितलेला आहे. तर UDID कार्ड का आवश्यक आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व रोजगारातील राखीव जागा लाभासाठी UDID कार्ड आवश्यक आहे. त्याबरोबर बस, रेल्वे, विमान प्रवासात सवलती, दिव्यांग पेन्शन अनुदाने व शासकीय योजनांसह विविध प्रमाणपत्राचे नूतनीकरणासाठी UDID कार्ड गरजेचं असणार आहे. तुम्ही नक्कीच इथे विशेष कॅम्प घेतले जात आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच इथे हे काम करून घ्यायचं आहे. दिव्यांगाचे 21 वेगवेगळे प्रकार आहेत. तर केंद्राच्या अधिसूचनेनुसार एकूण 21 प्रकाराच्या दिव्यांगत्व निश्चित करण्यात आलेले असून दृष्टीदोष, श्रवणदोष, हाडांच्या समस्या, बहुविकलांगता यासह मानसिक, बौद्धिक
ॲटोझम, त्यानंतर हिमोफिलिया अशा वेगवेगळ्या प्रकारचे यात समावेश होत आहे. तर UDID कार्ड म्हणजे तुम्हाला आता समजलंच आहे की केंद्र शासनाचे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार जारी करण्यात येणाऱ्या युनिक डिसेबिलिटी ID कार्ड आहे बघा. UDID कार्ड म्हणजे काही युनिक डिसेबिलिटी एक ID कार्ड आहे तुमच्यासाठी. जसं आधार कार्ड असतं तसंच UDID कार्ड आहे व ते लिंक असणे गरजेचं असणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती असून त्यापैकी सुमारे बरेच दिव्यांग व्यक्ती आहे की ज्यांनी UDID कार्ड केलेलं नाही, माहितीच नाही, तर देशभरात कुठेही वैध असल्याचं एकच ओळखपत्र आहे. दिव्यांगत्वाचे प्रकार, टक्केवारी आणि वैधता याची एकत्रित नोंदणी यात समावेश केला जातो. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवायचं आहे. आता वाढीव अनुदानापासून दिव्यांग वंचित आहेत. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 पासून प्रति महिना 2,500 रुपये अनुदान देय आहे. तरीसुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना इथे मिळत नाही आहेत पैसे. तर अनेक दिव्यांगांनी त्यांची दिव्यांग UDID व आधार कार्डशी KYC केलेली नाही, ती केल्यास वाढीव अनुदान मिळणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. आज दिव्यांग बांधवांचे जे जागतिक दिव्यांग दिन आहे त्यानिमित्त हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तुमच्या हक्काचे पैसे आहेत, त्यामुळे नक्कीच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. तुमचं UDID व आधार कार्डाशी KYC केलेली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. ती केल्यास वाढीव अनुदान मिळणार आहे. दिव्यांग व्यक्ती KYC करून सर्व कागदपत्रांची तरतूद करणार आहेत, परंतु शासनाने त्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे जे आता केले नाही तर थकीत 2,000 रुपयांचा फरक लवकरात लवकर द्यावे हे सुद्धा विनंती आहे. कारण ते त्यांच्या हक्काचे पैसे आहेत व आता डिसेंबरचा सुद्धा हप्ता लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे आहे. जसं की नोव्हेंबरमध्ये फारच उशीर झाला होता, फार मंथ एंडपर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते. त्यामुळे नक्कीच लाभार्थी ते टेन्शनमध्ये सुद्धा होते व गरज असते दिव्यांग बांधवांना असो किंवा निराधारांना, त्यांना कोणाचाही आधार नाही. त्यामुळे नक्कीच शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे आहे. तर बऱ्याच अडचणी येत आहे. तुम्हाला काय अडचणी येत आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या निराधार बांधवांपर्यंत, दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न असू द्या कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.